दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपला अनेक लोकांशी संबंध येतो. आपण अनेक लोकांबरोबर लोकांच्या सहवासामध्ये आपण असतो. परंतु नंतर काही दिवसांनी किंवा आपल्याला असं पण समजतं की हे लोक होते, हे वाईट मार्गाने पैसा कमावणारे होते किंवा भ्रष्टाचारी होते किंवा इतर दुसऱ्या काही बेकायदेशीर गोष्टीमध्ये ते गुंतलेले होते. आणि आता बघा, आज राजकारण किती म्हणजे धुमाकूळ घालत आहे. कधीकधी लोक कुठल्या तरी पुढाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि मग काय असतं की एखादा फोटो छापला जातो पेपरमध्ये. त्यामध्ये तो पुढारी असतो, तो काही लोकांबरोबर जेवायला बसतानाचा फोटो असतो आणि मग एखादा त्याच्यामध्ये असा निघतो की तो गुन्हेगार असतो आणि मग ह्या पुढाऱ्याच्या नावाने बोंबाबोंब असते की बघा, गुन्हेगारासोबत हा जेवायला बसलेला आहे आणि कशा प्रकारचा हा पुढारी आहे. आणि खरं तर त्या पुढाऱ्याला माहीत पण नसतं की इतक्या लोकांमध्ये कोण गुन्हेगार आहे जो जेवायला संगती बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं सुद्धा बघा असंच झालेलं होतं. तो पापी लोकांबरोबर जेवतो अशी लोकांची कुरकुर होते. आणि बघा, परुषी जे होते हे कुरकुर करायचे की हा जकातदार आणि पापी लोकांसोबत हा जेवायला बसतो. परंतु येशूने काय उत्तर दिलं त्यांना की निरोग्यास वैद्याची गरज नसते. जर दुखणाईत आहे, आजारी आहे, अशा लोकांना वैद्याची गरज असते. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो होता हा पापी लोकांचा मित्र होता आणि आहे. ह्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या पापाच्या कामामध्ये त्यांचा भागीदार नव्हता. परंतु जर त्यांना तारण द्यायचं आहे, जर त्यांना त्यामधून बाहेर आणायचं आहे, तर त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांना शिक्षण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण ह्या जगामध्ये राहत असताना अनेक अविश्वासनीय लोकांबरोबर आपण राहतो. त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पुष्कळ लोक विधर्मी असतात किंवा अविश्वासणारे असतात. त्यांच्या हॉटेलमध्ये आपण जातो, तिथं आपण जेवण करतो किंवा आपण काहीतरी खातो. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण अविश्वासणारे बनतो. परंतु ह्यामध्ये आपल्याला त्यांच्यासोबत राहायचं आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये असताना आम्ही झोपडपट्टीमध्ये किंवा आता आदिवासी लोकांमध्ये ज्यावेळेस काम करतो, तर आम्हाला त्या ठिकाणी जाऊन राहायचं असतं, त्या लोकांमध्ये राहायचं असतं, त्या लोकांमध्ये राहून त्या ठिकाणी त्यांना सेवा द्यायची असते किंवा त्यांना पूर्वी आमचं काम होतं की आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्याविषयी माहिती द्यायचो. जर त्यांना बदलायचं असेल तर त्यांच्यामध्ये राहून त्यांना बदलावं लागेल. त्यांच्याशी आपले संबंध असावे लागतील. तो पापी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, तो असा आहे म्हणून आम्ही संबंधच जर तोडले तर ते त्यांना ख्रिस्त कसा समजणार. त्यांच्यासोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे. ही शुभवार्ता सांगण्यासाठी आम्हाला त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. येशू जर आम्हाला मित्र म्हणतो आणि आम्ही जर येशूला मित्र म्हणतो, तर आम्हीसुद्धा पापी लोकांना आपलं मित्र म्हटलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या कामामध्ये आम्ही त्यांचे भागीदार व्हायला पाहिजे, पण त्यांना त्या मार्गामधून बाहेर आणण्यासाठी त्यांना त्यांच्या सहवासात आम्ही असणं खूप गरजेचं आहे. आज मी विचार करायचा आहे, आपण विचार करायचा आहे की असे कोण मित्र आहेत जे हरवले आहेत. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. लूक शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय 10वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 19 and verse 10. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.